नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये, जिथे आपण डेली बेसवरती टेक्निकल अनालिसिस करून या आपण प्रेडिक्शन्स करून आपण उद्या मार्केट काय करणार आहे याच्या संदर्भात याच्या विषयावरती आपण बोलत असतो. तुम्ही जर माझा बुधवार या गुरुवारचा व्हिडिओ बघितला असाल आणि बुधवारचा व्हिडिओ पण रात्रीचा बघितला असाल तर क्लिअरली तुम्हाला मी सांगितलेलं आणि समजण्याचा प्रयत्न पण केलेला की मला जर काय करायचं तर मी 720च्या वरतीच करेन या 600च्या खाली करेन. ठीक आहे, तर मी छोटे ट्रेड घेतले, अदरवाईज मार्केट साइडवेज राहील हे पण तुम्हाला नक्की सांगितलेलं. ओके, कारण का मार्केटची दिशा तीच सॉर्ट होती. सेंटिमेंट इमोशन जे मार्केटचे आहेत ना ते समजत होते, म्हणून तुम्हाला सांगतो मी समजा, शिका, त्यानंतर काहीतरी करा. आता हे प्रेडिक्शन कधी तुमचे सक्सेसफुल होतात हे तुमचं अॅनलाइज करता. तुम्ही जेव्हा कुठलाही विचार करता तर विचारपाठी काही ना काही तुम्हाला एक्सपिरियन्स असणं जरुरी आहे. फक्त माझ्या मनामध्ये असा विचारला आणि अशा गोष्टी व्हायला पाहिजेत तसं होत नाही. त्यासाठी तुमचे अथक प्रयत्न पाहिजेत, परिश्रम पाहिजे तुम्हाला. त्यावेळेस तुम्ही ती सिद्धी प्राप्त करू शकता. मार्केट बोलली ती एक सिद्धीच आहे जी प्राप्त करायला लागते. त्याग, बलिदान सगळं करून हेच तुम्हाला या लेवलवरती पोहोचलं. तर क्लिअरली सांगितलं तर मार्केट लगभग साइडवेज जाईल आणि जर मला काय करायचं असेल तर मी 720च्या या 600च्या खाली करेन. 600च्या खाली आलं तर 540 पर्यंत माझा टार्गेट असेल. मार्केटने काहीच नाही केलं तर तुम्ही क्लिअरली बघाल तर मार्केटनी 14 तारखेला बरोबर आपल्या लेवलला खोलून मार्केट साइडवेज राहिलं. होतं काय की एक्सपायरीच्या दिवशी, गुरुवारी एक्सपायरी होती, त्या दिवशी एक मोठे मुवमेंट बघायला भेटायला पाहिजे होते, पण तसं नाही झालं. कारण सगळे अपेक्षा बसलेले मार्केट जाईल वरती, मार्केट खाईल. खूप वेळा मार्केट खाली नेण्याचा प्रयत्न केला, खूप वेळा, एकदा, दोनदा, तीनदा, पण तसं काय होतं दिसलं नाही. त्याचं कारण काय, FIDA वाल्यांनी मार्केटला साइडवेज क्लोज करायलाच ठरवलं होतं. त्यांना काय फरक पडत नाहीये, त्यांना पैसे कमवायचे. मार्केट वरती जावं, मार्केट खाली जावं, मार्केट साइड जावं, त्यांना पैसा भेटणार त्यांचा. मग आपलं काय, मग आपण त्यांना पैसा द्यायचा का? म्हणून मी माझ्या सेशन्स मध्ये पण सांगतो, जेव्हा आपण मेन FNOचे आम्ही ट्रेड्स घेतो, लाईव्ह करतो एक महिन्याचं, तेव्हा मी सांगतो की आपल्याला FIDA काय करतात हे विषय खूप समजणं जरुरी आहे. कुठे OI जास्त वाढतात, कुठे चेंज ऑफ इंटरेस्ट जास्त वाढतोय, एक्झॅक्टली लेवल्स काय निघतात त्या समजणं खूप जरुरी आहे. जिथपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टीची लिंक होत नाही तिथपर्यंत तुम्ही मार्केटला समजू शकत नाही आणि प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकत नाही. ओके, मग आता काय, आता बघायला गेलं असं ना तर 11 तारखेला मार्केट इथे आलेलं आहे. 11 तारीख म्हणजे समजा ना सोमवार, मंगळवार 12 तारीख, 13 तारीख बुधवार, गुरुवार 14 तारीख, 15, 16, 17 मार्केट 3 दिवस बंद होतं. म्हणजे 11 तारीख म्हणजे मंडे पासन थर्सडे पर्यंत, म्हणजे पुरा वीक पकडा, एक पुरा वीक पकडा. तो वीक पुरा मार्केटनी आपल्या रेंज मध्ये काढलाय. म्हणजे मार्केट साइडवेज होतं, या मार्केट रेंज मध्ये, एकाच रेंज मध्ये होतं. म्हणजे इथे असं कोणाला खास प्रॉफिट झाला नाहीये. कोणी स्कॅल्पिंग केलं असेल, 10-20 पॉईंट काढलं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण असा कुठला मोठा ट्रेड दिसला नाहीये, या कुठला असा ट्रेड होण्याची अपेक्षा जी होती ती आपण भेटली नाहीये. मग जेव्हा तिकडे अपेक्षा भंग होते ना तेव्हा तुम्ही जास्त अजून अग्रेसिव्ह होता. त्यामुळे आपल्याला त्यावेळेला अग्रेसिव्ह व्हायचं नाहीये, आपल्याला शांत बसायचंय. बघा, वाघ शिकार करताना किती शांत बसतो, जेव्हा शिकार त्याच्या बाजूला येतो तेव्हाच तो उडी मारतो. म्हणजे प्राण्यांना जर एवढं कळत असेल तर आपण माणसाच्या जीवनामध्ये जर आपण पेशन्स हा विषय नाही पाळला, डिसिप्लिन हा विषय नाही केला तर मग आपला ट्रेडिंग करून फायदा होत नाहीये. जेवढं शांत बसता येईल तेवढं आपण शांत बसणं जरुरी आहे. त्यामुळेच आपला प्रॉफिट होतो. आणि जो व्यक्ती पेशन्स डिसिप्लिन पाळत नाही तो लॉस 101% करणार. माझं नशीब खराब आहे, मी ट्रेड घेतला तर उलटच होतो. का होतो, कारण का त्याला पेशन्स नाही. फक्त त्यांना बाईंग करायचं, त्यांना सेलिंग करायचं, त्यांना बाकी काही कामच नाहीये. 500 रुपये आले, 1000 रुपये आले, विषय संपला.
बघा, तुम्हाला जर 500चाच गेम खेळता तुम्ही कधीच सक्सेसफुल ट्रेडर बनू शकणार नाही. तर तुम्हाला खरंच मोठा गेम करायचा असेल तर मार्केटला शिकणं खूप जरुरी आहे. मार्केट काय सांगतंय हा विषय खूप जरुरी आहे. ठीक आहे. तर आता आपण येऊया की मार्केट नक्की काय करतंय, या मार्केटला नक्की काय करायचं आहे, या काय प्रयत्न चालू आहेत मार्केटचे, किंवा उद्या सोमवार 18 तारखेच्या मार्केटमध्ये काय संभावना आहेत. ठीक आहे. तर आपण आपले पहिले लेवल्स काढून टाकूया, जेणे आपल्याला काही गोष्टी समजता येईल. आणि लास्टला आपण नंतर परत लेवल्स लावतोच आणि ट्रेड बद्दल बोलतो पण. ओके. आता बघा, तुम्ही जर नीट बघाल तर सगळ्या लेवल्स काढायचं तुम्हाला एक लाईन दिसते, जी ट्रेंड लाईन आहे. मार्केटने इकडनं बाउन्स केल्यावर इथे आलंय, इकडनं बाउन्स केलं इथे आलं. आता असा विषय येतो, इकडनं बाउन्स केल्यावर का मार्केट इथे येईल? प्रश्न एक. बघा, इथे येईल तर हो, येऊ शकतं. ठीक आहे, हो ते येऊ शकतं. माझं म्हणणं काय, की इकडनं जर मार्केट इकडे आलं, इकडनं इकडे आलं, तर बाउन्स होण्याचे जास्त चान्सेस आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही डायरेक्टली सीई मध्ये बसा, यावरचा ट्रेड करा. गोष्टीला समजा, कारण का लेवल्स त्या येणारच येतात. 2 मिनिटात तुम्हाला लेवल्स पण सांगतोय. उलट असं पण होऊ शकतं की मार्केट इकडनं बाउन्स, सगळ्यांच्या ज्या अपेक्षा असं असेल की इकडनं मार्केट इथे आलं, इकडनं मार्केट इथे आलं, इकडनं मार्केट होत जाणार आहे. मार्केट इथे ट्रॅप करू शकतो 101%. कारण जिकडे सोपा रस्ता असतो ना, लोक तिकडे जायचा प्रयत्न करतात. कारण कोणाला मेहनत नाही, इझी मनी सगळ्यांना पाहिजे असतो. त्यामुळे मार्केटमध्ये ट्रॅप होण्याचे जास्त चान्सेस आहेत उद्याच्या दिवशी, या एक्सपायरी मंगळवारच्या दिवशी. ठीक आहे. आता हा झाला 5 मिनिट चार्ट. वरती एक रेसिस्टन्स लाईन जी बनली आहे ती 700 ची लेवल आहेच. ठीक आहे, 700 ची लेवल आहे. खाली आपला एक छोटासा ट्रेड जो आहे 600च्या खाली होऊ शकतो, जो 540 पर्यंत, म्हणजे 60 पॉईंटचा ट्रेड. तर एवढा मोठा ट्रेड बनत नाहीये. नंतर अजून एक येतोय 450 ची लेवल, अजून डबल बॉटम वाली येते एक डायरेक्ट 300 ची लेवल, 300-350 ची लेवल. मग आता मार्केटला जर खाली यायचं असेल तर ह्या लेवलला तो तोडत येणार खाली. ठीक आहे. तर मार्केटने आता एक मुवमेंट वरचा दिलाय, मग मार्केट वरती का खाली, हा विषय माझ्या डोक्यामध्ये राहणार आहे. ट्रेडिंग करताना नक्कीच राहणार आहे. तर मी ह्या गोष्टींना जरा अजून डीपली अनालाइज करतो. जरा ह्याचं विश्लेषण करूया आपण 15 मिनिटावरती. आता 15 मिनिटावरती बघितल्यावर मला अजून जास्त क्लिअरिटी येते. बघा, जेव्हा तुम्ही टाइम फ्रेम वाढवता ना, त्यामुळे तुम्हाला कॅन्डलचा बिहेवियर समजतो, कॅन्डलचा पॅटर्न समजतो. ठीक आहे. आता मी आपली लाईन जी आहे ना, जी तिला आपण जरा एक्सटेंड करूया. तुमचं बघाल, मार्केट इथे येऊन खाली वरती आले, मार्केटने इथे खाली ओपन करून परत मार्केट ह्या लेवलला वरती आले, मार्केट ह्या लेवलला टेस्ट करून या रिटेस्ट करून मार्केट खाली आले. ओके. हा मोठा पॉइंट आहे की मार्केटने टेस्ट करून वरती जायचा प्रयत्न केला, पण परत खाली आला. म्हणजे मुवमेंट जो होता ना, तो मुवमेंट मी बघा, मी चार्ट कधी पण असा ड्रॉ करतो, या खाली येताना मी असं ड्रॉ करतो. का? ह्याच बोलतो रिटेस्ट. मार्केट त्या लेवलला रेस्पेक्ट करून खाली येणं जरुरी आहे, तेव्हाच लेवल तुटण्याची जास्त संभावना असते आणि तिकडेच आपला प्रॉफिटेबल ट्रेड बनतो. ठीक आहे. जरा मोठं करतो तुम्हाला दिसायला. ओके. तर मार्केटनी टेस्ट करून मार्केट खाली आले. ओके. मार्केटनी ट्राय तर नक्कीच केलं, एकदा अटेम्प्ट केलंय, फेल झालंय. नंतर मार्केट खाली आलं, अजून एक मार्केटने खालची लेवल केली, म्हणजे इकडनं मार्केट ह्या झोन मध्ये, इकडनं मार्केट ह्या झोन मध्ये. तसं बघता मार्केट डबल बॉटम बनवला, मग मार्केट प्रिव्हियस झोन मध्ये आलं. आता प्रिव्हियस झोन मध्ये अटकले, पण हा जो झोन आहे ना, तुम्ही बघाल ना, तर हा इथे पण होता. कधी बसतो होता? ऑगस्ट 1 तारखेपासून. आता उद्या 18 तारखेसाठी खेळायचं आहे, तर मी बोलतो 18 दिवस मार्केट एका झोन मध्ये आहे का? हा, सुट्ट्या सोडा, शनिवार रविवार सोडा, ह्या 3 सुट्ट्या सोडा, मी बोलतो त्यातले 7 सेशन 8 सेशन नसती झाली, पण 10 दिवस याच्या अर्धे जरी पकडले तरी 10 दिवस मार्केट एका लेवलमध्ये काम करतंय. मग कसा प्रॉफिट तुम्हाला होणार? मग तुम्हाला कशी ट्रेड भेटणार? फक्त अग्रेसिव्ह ट्रेडिंग करून फायदा नाही ना गोष्टीला, समजणं जरुरी आहे. ओके. मग आता इथे मला कळलं की रेंज येतात, तर माझ्या रेंज बरोबर निघून येत आहेत. मी इथे 700 आणि इथे लगभग पहिली 600 आणि नंतर 500
40ची लेवल येते. ओके, तर मी अजून जरा डीपली अनालाइज करायला बघतो. तुम्ही टाइम फ्रेम वाढवतो. मी काय करतो, मी सरळ जातो 1 hour वरती. एका तासावरती तुम्ही बघाल ना, मार्केट काय करते, मार्केट एक फॉल दिल्यानंतर मार्केट परत उठायचा प्रयत्न करतं. मार्केट एक फॉल दिल्यानंतर मार्केट परत उठायचा प्रयत्न करतं. मार्केट एक फॉल दिल्यानंतर मार्केट परत उठायचा प्रयत्न करतंय. मार्केट एक फॉल देतंय आणि इथे दोनदा प्रयत्न झालेला उठायचा. मार्केटने परत एक फॉल दिला, परत एकदा उठायला प्रयत्न केला. मार्केटने आता फॉल दिला आणि परत उठायचा प्रयत्न केला. ओके, ह्याच्यावर आपल्याला काय कळतंय, मार्केट नक्कीच खाली येते, मार्केटमध्ये सेलर जास्त आहेत, मार्केट निगेटिव्ह आहे. पण मार्केट अटेम्प्ट पण करतंय ना, हे पण बघणं जरुरी आहे. पण ते अटेम्प्ट सक्सेसफुल होत नाहीयेत. ठीक आहे, सक्सेसफुल होत नाहीयेत. याचा अर्थ काय आहे, सेलरचा प्रेशर नक्कीच आहे आणि तो जास्त प्रमाणात आहे. तर मग अशा वेळी आपण काय करायचं, अशा वेळी आपण बघायचं की वरच्या साईडची लेवल कधी तुटते, या खालची लेवल जी आहे ती कधी तुटते, जिकडे आपल्याला ट्रेड भेटू शकतो. ठीक आहे, आता ही जी ट्रेंड लाईन आले, वरनं पण एक ट्रेंड लाईन अशी आलेलीच आहे. मग वरची ट्रेंड लाईन तर खूप मोठी आहे, पण खालची ट्रेंड लाईन जी शॉर्ट ट्रेड साठी, या पुढच्या एक्सपिरियन्स साठी, तर आपल्याला छोटे छोटे ट्रेड्स घेण्यासाठी आपल्याला छोटे लाईनिंग लावणं जरुरी आहे. ठीक आहे, आता इथे तुम्ही जर बघाल अजून, मार्केटनी लोअर लो जेव्हा बनवतो ना मार्केट, आणि जेव्हा एक लो तोडतो तेव्हा मार्केट खालीच येईल, हे 100% बरोबर आहे. पण मार्केट जेव्हा एक लोअर बनवून एक परत हा जो हाय तोडायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा मार्केटला जरा भीती असते की मार्केट इकडनं खाली येईल का वरती जाईल. ओके, तर आता एक लोअर लो जो बनतोय ना माझा, तो बघा इथे एक झालेला आहे, हा पॉइंट जो लगभग 740च्या आहे. मग आता माझ्या लेवल्स एक 1 day वरती, 1 hours वरती खूप मोठे आहेत. मग डेलीवरती येऊन जरा बघतो अजून काय होत दिसतंय का मला, डेलीवरती येऊन अजून काय दिसतंय का, तर डेलीवरती येऊन मी बघतोय कॅन्डलनी एक फ्लॅग अँड पोलचा, इन्व्हर्टेड फ्लॅग अँड पोलचा विषय दिलेला आहे. इन्व्हर्टेड फ्लॅग अँड पोलचा विषय दिलेला आहे. तर तो हा सक्सेसफुल का, सक्सेसफुल कधी होईल, केव्हा तो इकडनं खाली येईल, तेव्हा ह्या लेवल्स दिसतील, 23,800-900 लेवल दिसतील. पण त्यासाठी तिला ह्या सगळ्या लेवल्स तोडणं जरुरी आहे. मग हे पुढच्या हप्त्यामध्ये एक रेंज तोडून मार्केट वरती येते का एक त्याच रेंजमध्ये मार्केट खाली यायचा प्रयत्न करतंय, तर मला कळेल की बाबा मार्केट जेव्हा ह्या पद्धतीमध्ये येतंय, खाली येऊन वरती जाते, खाली येऊन वरती जाते, खाली येऊन वरती जाते, खाली येऊन वरती जाते. आता खाली येऊन परत वरती गेले म्हणजे आता नक्की खाली येईल का, दुसरा प्रश्न माझा हा आहे. हा बघा, प्रश्न स्वतःला विचारा, तेव्हाच तुम्हाला उत्तर भेटतील. मला आजचा जरा व्हिडिओ मी जरा मोठा बनवतोय, कारण का 3 दिवसाच्या नंतर मार्केटमध्ये येणं म्हणजे जरासं कठीणच होतं. कधी कधी माइंड वाईप ऑफ होऊन जातं, आपण वेगळ्या झोन मध्ये जातो. आपल्या तर 2-3 सण एकसाथ आलेले, त्यामुळे आपण त्या झोन मधनं परत ह्या झोन मध्ये यायला पण टाइम लागतो. त्यामुळे मी जरा व्हिडिओ मोठा बनवतोय. तर 2 प्रश्न माझ्याकडे, एक तर मार्केट इकडनं वरती जाईल का इकडनं मार्केट परत तोच ट्रेंड फॉलो करेल, नंबर 1. दुसरा की मार्केट ह्या लेवलला तोडेल का. तर ह्या गोष्टींना मी 5 मिनिटावरती येऊन परत टेक्निकल अनालिसिस करायचा प्रयत्न करतो. बघा की त्या दिवशी गुरुवारी दिवशी मार्केटने एक रेंज बनवलेली आहे, तर एक शॉर्ट रेंज म्हणून मी जर असा पकडला 600, लगभग 600, आणि वरच्या साईडला लगभग मी 780 पकडतो. ओके, एक ही रेंज आहे. तर मी जरासं अजून जास्त पकडलं, मी 700च पकडतो, कारण इथे एक रेंज आहे. या डेलीवरती मी 5 मिनिटावरती बोलतोय, डेलीवरती आपल्याला ते वेगळं दिसतं, बनवतं ते वेगळं दिसतं. तर ही रेंज आहे. माझं असं म्हणणं आहे, या मला असं वाटतंय, मला असं वाटतं म्हणजे मला माझ्या वाटण्याप्रमाणे मार्केट चालणार नाही, हा टेक्निकलचा हिशोब आहे.
जसं तुम्हाला पण वाटलं पाहिजे, पटलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही ट्रेड कराल की मार्केट उद्या जर फ्लॅट खुललं या ओपन झालं तर मार्केटला पहिले 1 तास सेटल होते. आपला टाइम 10-6 तासाच्या नंतर सेटिंगचा असतो. ठीक आहे. आणि 3 दिवसानंतर मार्केटमध्ये प्रीमियम डिकेचा विषय खूप झाला असेल आता. त्यामुळे मार्केटमध्ये प्रीमियम डिकेचा विषय जास्त असल्यामुळे थांबा जरा, त्याला सेटल होऊ दे. त्यानंतर जर मार्केट 700 ची लेवल तोडत आहे रिटेस्ट करून, तर मी वरच्या साईडला खेळेन. कुठली लेवल आहे ते 700 ची लेवल. ठीक आहे. आणि जर मार्केट 600 ची लेवल तोडून जर मार्केट रिटेस्ट करत असेल तर मी खालच्या बाजूला खेळेन. ठीक आहे. म्हणजे मार्केट झोन मध्ये आहे तर मार्केट आपल्याला झोन मध्ये निघू दे. खाली येताच पटकन ट्रेड नका करू, कारण का इथे डबल बॉटम झालेला आहे. बघा, तुम्हाला अजून एक लाईन लावून देतोय मी. अग्रेसिव्ह ट्रेडिंग करू नका, कमी पॉईंट काढा, कमी प्रॉफिट घ्या. कारण का अशा वेळेला मी इथे पर्पल लाईन लावतोय. अशा वेळेला मार्केट पटकन खाली येऊन परत बाउन्स करण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण जेव्हा आपल्याला वाटतं ना की मार्केट पडणार आहे, त्याच वेळेला मार्केट मोठा उलटा रन देतो आणि आपला पूर्ण लॉस होऊन जातं. ठीक आहे. जर मार्केट ही लेवल तोडते तर ही लेवल कुठली आहे? 534, म्हणजे मी 540 पकडतो. तर उद्याचं माझं पहिलं टार्गेट असेल 540चं आणि 700च्या नंतर माझं असेल लगभग 800 पर्यंत टार्गेट. ओके. आणि जर ते पण तुटलं तर डायरेक्टली 440. सेकंड टार्गेट माझा 460. तर मी ह्या लेवल्स लावून ठेवलेले आहेत. तर बघा, उद्या शांतीने जे पण असतील ते ट्रेड घ्या, अग्रेसिव्ह करू नका. 3 दिवसाचं मार्केट खुलतंय, सगळे शांतता असेल. हे कसं होतं माहितीये का? तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की आपण 2-3 तास मध्ये गाडी रस्त्यावरती चालत असू, तेव्हा खूप ट्रॅफिक मध्ये 2-3 तास अडकल्यानंतर आपल्याला एक मोकळा रस्ता दिसतो, आपण सुसाट पळतो. आपण का पळतो माहितीये का? कारण का आपला माइंड जो आहे ना, मेंदू, आपल्याला ते करायला भाग पाडतो आणि तेव्हाच ऍक्सिडेंट होण्याचे चान्स जास्त असतात. बाकीचे लोक पण तुमच्या मागून इकडनं तिकडनं असं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, कारण लोक कंटाळले असतात, थकलेले असतात. त्यांचा मेंदू थकलेला असतो, विचार करण्याच्या क्षमतेच्या बाहेर गेला असतो. आता तुमच्या मेंदूला मार्केटने थकवलंय, खूप त्रास दिलाय. त्यामुळे तुम्ही आता तुमचा मेंदू रिव्हेंज घ्यायचा या फिर त्याचा सूड घेण्याचा प्रयत्न करेल, अग्रेसिव्ह ट्रेडिंग करण्याचा. तर तसं नका करू. इथेच आपलं शिक्षण कामाला येतं. शिक्षण म्हणजे काय? आपण काय शिकतोय? पेशन्स आणि डिसिप्लिन आणि लेवल्स. तर ह्या होणं खूप जरुरी आहे. त्यानंतरच आपल्याला एक प्रोफेशनल ट्रेडरचं खिताब भेटतं, त्या तिची पदवी भेटते. उगाच ट्रेड करणं चुकीचं आहे. सिग्नल सुटलं का पळू नका, कारण का बाकीचे पण पळणारे असतात आणि तिकडेच तुमचा धोका असतो. त्यामुळे शांतीने ट्रेड करा, समजून ट्रेड करा. माझं एकच चॅलेंज आहे, मी प्रत्येक तुम्हाला सांगतो, समजा, शिका आणि नंतर ट्रेड करा. ठीक आहे. जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोज हो याची अपेक्षा धरत आजचा व्हिडिओ मी थांबवतो. धन्यवाद.